असतो याच्यासाठी केला होता आता दोन मानवी वादसह सलामी देतात आणि केलेल्या कार्यकर्त्यांचं धन्यवाद धन्यवाद. जरा बाजूमध्ये या. रफिक शेख आणि त्यांची टीम शौकत भाई इधर देखो. खाली बसा. 10-15 मिनिटं जरा वेट करा. 10 मिनिटात कुस्ती होता. ज्यांची ताकद एवढी जो पापात आहे अभ्यास एवढा जो पापात आहे दुधातलं दूध पाण्यातलं दूध वेगळं करता येतं दुधातलं पाणी वेगळं करता येतं राज हौसाला आणि या हौसरा डोंगरेकरांना दूध का दूध और पाणी का पाणी सिकंदर शेख हात वरती करा दोघांनाही समाज देत आहे कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही याची माहिती दिलेली आहे आणि कुस्तीला प्रारंभ होतो रफिक भाई मात्र साथ देऊन ऐतिहासिक कुस्तीचे आपण ऐतिहासिक साक्षीदार झालेलो आहे टाळ्या पाहिजे टाळ्या टाळ्याचा सदार पाहिजे एकमेकांच्या ताकदीचा अंदाज होता मानवी वाद समोरासमोर केले थंड डोक्याला ऑपरेशन करणारा सिकंदर शेख पण फक्त तत्व सिकंदर आहे म्हणून हरियाणाचा विरोधराज महाराष्ट्राच्या मातीत आलाय रफिक भाईच्या चेहऱ्यावरती आनंद चमकायला लागला क्या बात आहे क्या बात आहे केलेल्या कर्तृत्वाच्या रफिक भाई आणि त्यांच्या टीम साठी टाळ्या पाहिजे हे दिसते का रफिक शेख आणि बादशाह म्हणतात ही दोस्ती चुकायची नाही त्यांच्या राबाला लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या महाराष्ट्र माझा सिकंदरचा पद काढण्याची हिंमत केली त्या विरोधाने पुन्हा एकदा आणि सहज उलटवतोय सिकंदर शेख त्याला संपूर्ण हिंदुस्थानात त्याच्या ताकदीचा त्याच्या कला कौशल्याचा अंदाजच अजून लागला गरीबावरचं पोरग फरमात आलेला पहिल्यांदा ठरवलं करो या मरो मी थांबलो तर असं थांबून करायचं काय त्यापेक्षा जे होईल ते होईल आणि भारतातल्या अनेक पैलवानांचं आव्हान स्वीकारायला सुरुवात केली भगोडा उमेश बंद्रा अशा दिग्गज पैलवानाला लोळवत आजचे पार गेलेला हात तो सिकंदर शेख वीरेंद्रच्या एका धक्क्यानं सिकंदरच्या कानाला इजा झाली आहे पूर्वी असलेली कदाचित जखम फटकी असावी आणि पुन्हा सूचना स्पष्ट देतात अर्धा फूट सिकंदरपेक्षा उंचीला जास्त असलेला वीरेंद्र जणू काय सह्याद्री आणि हिमालयाची कुस्ती लागली आहे महाराष्ट्राच्या हिमालयाबरोबर लढायला लागलाय का काय वाटायला लागलेलं आणि हिमालयावर संकट आलं तेव्हा हाच महाराष्ट्राचा सह्याद्री धावून गेला होता इतिहास आहे आणि पुन्हा पटाला वीरेंद्र तिचा छडीटांग लावण्याची त्याची खासियत आहे परंतु सावध असलेला वीरेंद्र मागे सरकलाय 2 पाऊल
विजयाचा दिवस सण टाकू नये सिकंदरीचं आणि परवा मात्र कर्नाटकात जातोय सिकंदर शेख बापाच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं महान हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीची गदा थोपवली. जरा गदा पण इकडे पाठवून द्या कोणाकडे. आक्रमकता वीरेंद्रच्या ताकदीची आणि वीरेंद्रच्या कब्जामध्ये भारतात महाराष्ट्रावरती हरियाणाचा कब्जा जणू काय झाला. हे होत असतं ही कुस्ती आहे, ही कला आहे आणि हे शंकरावर सुद्धा लागतं कधी कधी. उजवा गुडघा खडा करून निघण्याचा विचार वीरेंद्रनं जणू काय विस्तवाला हातात धरलंय का काय असं वाटायला लागलेलं आहे. समोरची मंडळी खाली बसणार. औरंगाबादची जनता कुस्तीप्रेमी आहे. आज या दोन्ही पैलवानच्या साक्षीने एक संकल्प करा, निर्व्यसनी रहा, निरोगी व्हा आणि उद्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा यातूनच दिल्या जातात. मजबूतीने काढण्याचा प्रयत्न पण धोका पत्करायला तो वीरेंद्रही तयार नाही. बॅरिगेटचं घराला दिसत रे भैया, बॅरिगेटवर उभा हलकीवाले 5 मिनिटं थांबा राव. कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ, दाम भी कमाओ, अपना नाम भी रोशन करो. आणि पुन्हा एकदा वीरेंद्र पट काढतोय. छातीचा बोजा पाठीवरती टाकलाय महाराष्ट्राच्या ठाण्या वाघानं. वाघाचं काळीज असलेला पैलवान अनेक अडथळे अनेक संकटांनी पण निधड्या छातीच्या वाघानं ती धोडकावली आणि पुन्हा दंड ठोकून या भारत देशात उभा आहे. बघा कसा दंगल चालू आहे. उंचीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न वीरेंद्रचा. श्वास रोखून प्रेक्षक मंडळी या कुस्तीचा आनंद घेतात. जखमी शेर सावध लढतोय आणि